नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर का नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा। चला, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे शिक्षक भरती व पवित्र पोर्टल अपडेट। ज्या गोष्टीची खूप दिवसापासून सर्व विद्यार्थी अतिशय आतुरतेने वाट बघत होता ती म्हणजे शिक्षक भरती दुसरा टप्पा। तर तो दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे। 24 एप्रिल 2025 म्हणजे काल तुम्हाला एक न्यूज बुलेटिन प्रेस नोट पवित्र पोर्टलवर पाहायला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय सूचना आहेत आणि त्या कशा कशा फॉलो करायच्या आणि महत्त्वाचं काय या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जे थर्ड टेट 2025 ची तयारी करत आहे त्यांच्यासाठी आपण गुरुजी बॅच 3.0 लॉन्च केलेली आहे। त्या बॅच मध्ये प्रवेश देणे सुरू आहे। बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला बॅच परचेस करता यावी म्हणून आपण 98% प्लस ऑफ दिलेला आहे। 2022 मध्ये 1027 प्लस विद्यार्थ्यांची आपल्या बॅच मधून निवड झालेली आहे। मित्रांनो, या बॅच मध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स मिळतील। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, पीडीएफ्स मिळतील। मोफत टेस्ट सिरीज मिळतील। मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील। व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येतील। 365 दिवसांचा कालावधी बॅच पुढे गेल्यास म्हणजे परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवून सुद्धा मिळेल। तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा, ऍप लिंकवर टच करा आणि बॅच परचेस करा व यशाचे भागीदार व्हा। चला, आता आपण महत्त्वाचा मुद्दा इथे बघणार आहोत। बघा, 24 एप्रिल 24/4/2024 ला 25 ला म्हणजे कालच्या तारखेमध्ये ही प्रेस नोट बुलेटिन आपल्या पवित्र पोर्टलवर आलेली आहे आणि त्याच्यात काय काय दिलेलं आहे, महत्त्वाचे मुद्दे कोणते, ते सर्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। उमेदवारांसाठी प्राधान्य क्रमाबाबत, प्रेफरन्सेस बाबत सर्वसाधारण सूचना, TIT 2022 दुसरा टप्पा त्या ठिकाणी त्याच्या संबंधित सूचना आपल्याला इथे मिळणार आहेत। बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दुसरा टप्पा नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत या सर्व सूचना आहेत, हे लक्षात घ्या। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 हे दिनांक 22/2/2023 ते दिनांक 3/3/2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती। सदर चाचणीस 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीत प्रविष्ट झाले होते। नंतर बघा, दुसरा मुद्दा, TIT 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय दिनांक 7/2/2019, 10/11/2022, 13/10/2023 वर इतर अनुषंगिक तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळातील शिक्षण सेवक या रिक्त पदांवर दुसऱ्या टप्प्याअंतर्गत भरती करण्यात येत आहे। म्हणजे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा या ठिकाणी चालू केलेला आहे। शिक्षकांची भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, उदाहरणार्थ इयत्ता 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 व डीएड कॉलेज शिक्षक या गटांसाठी अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन गुणवत्तेनुसार संगणकीय पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे। तर ज्या लोकांनी फर्स्ट फेज मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांना या सर्व गोष्टी माहिती आहे। उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबतच्या यापूर्वी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या दिनांक 5 फेब्रुवारी 2024 च्या सूचनांचे अवलोकन करावे। सदरच्या सूचना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील।
TRT 2022 चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आली होती। मागे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सेल्फ सर्टिफाईड साठी तुम्हाला कालावधी आणि सुविधा देण्यात आलेली होती। बघा, आता हे एक संकेतस्थळ आहे, म्हणजे https://state2022 mahateacherrecruitment.organization.in या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण केलेल्या, दुरुस्त केलेल्या व प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध राहील। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांनी म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांनाच या सेकंड टप्प्यामध्ये म्हणजे पार्टिसिपेट होता येईल, हे लक्षात घ्या। नंतरचा मुद्दा पहा, उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची लॉक करण्याची सुविधा दिनांक 25/4/2025 ते 2/5/2025 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे। याच्यावर अजिबात दुर्लक्ष करू नका। म्हणजे तुम्हाला आज 25 एप्रिल आहे 30 तारखेपर्यंत, म्हणजे आहे 6 दिवस आणि नंतरचे 2 दिवस लक्षात घ्या, मेचे 2 दिवस, म्हणजे असे 7 दिवस फक्त, म्हणजे हे एकूण आपल्याला 25 पासून म्हणजे आज सुरू होत आहे आणि 2 तारखेला म्हणजे 6 आणि 2 8, तर 2 मेला रात्री 12 वाजेपर्यंत ही सुविधा अवेलेबल राहील, उपलब्ध राहील। आता असं प्रत्येक वेळेस डेट एक्सटेंड होते असं डोक्यात घेऊन मग मी आरामात करतो असं वगैरे काही गृहीत धरू नका, तात्काळ करून टाका, प्राधान्यक्रम लॉक करून टाकायचे, लक्षात घ्या। त्याच्यानंतरचा मुद्दा पहा, पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा उमेदवारांनी अभ्यास करावा। सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील। मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत। प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्सेस जनरेशन TRT 2022 या नावाने होम पेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। म्हणजे पवित्र पोर्टलच्या साइटवर आपण गेल्याच्या नंतर होम पेजवर तुम्हाला हे दिसेल। उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्सेस या मेनूचा वापर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल। प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री उमेदवारांना करता येईल। मित्रांनो, हे ज्यांना करता येत नसेल तर त्यांनी सायबर कॅफेवर जाऊन करावं, पण हे सर्व अचूक होणं गरजेचं आहे। पहिल्यांदा तर प्रेफरन्सेस कोणकोणते आले ते सर्व वाचून घ्या, जवळच्या शाळा बघा, कुठे आपल्याला सोयीचं जाते ते बघा, लक्षात घ्या। मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील। या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील। म्हणजे तुम्हाला विना मुलाखत आणि मुलाखतीसह इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू हे दोन्ही बघा जनरेट करू शकता, तुम्ही लॉक करू शकता। तथापि मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांचे मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटांसाठी अर्हतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील। म्हणजे विना मुलाखत जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर मग तुम्हाला पुन्हा मुलाखतीसह याच्यात जाता येणार नाही, मात्र त्याच्या वरच्या गटासाठी तुम्हाला ग्राह्य धरल्या जाईल, हे लक्षात घ्या। नंतर बघा, हा 12वा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 25/4/2025 ते 2 मे 2025 असा कालावधी देण्यात येत आहे। तथापि ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्या, अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम वेळीच लॉक करावे। म्हणजे परत तुम्हाला सूचना देत आहे की तुम्ही म्हणजे काय म्हणून सांगा, नंतर करतो, नंतर पाहू, नंतर बघू असं करू नका, तर ते आताच तात्काळ तुम्ही लॉक करा। उमेदवारांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारात सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे गरजेचे आहे। बघा, लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट केल्याशिवाय तुम्ही दोन्ही म्हणजे मुलाखतीसह आणि विना मुलाखत याच्यात पार्टिसिपेट करू शकत नाही, दोन्ही करणं गरजेचं आहे। जे उमेदवार विहित मुदतीत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत। म्हणून तुम्हाला 2 मेच्या आत आपल्याला प्राधान्यक्रम लॉक करून जनरेट करून लॉक करायचे आहे। प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी। काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तेथे अपात्र उमेदवारांची निवडीसाठी, मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही। त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत। तुम्हाला प्राधान्यक्रम जरी आले असतील
पण तुमच्या व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेशी ते सुसंगत नसतील, विसंगत असतील. काही विद्यार्थी मग म्हणतात मी तर ह्या शाखेचा विद्यार्थी आहे, मला हे प्राधान्यक्रम यायलाच पाहिजे नव्हते. तर ते काही तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला आले असतील तरी तुम्ही त्याला दुर्लक्ष करायचं आहे, हे लक्षात घ्या. मग ते लॉक करू नये. असे केल्यास व परिणामी उमेदवार पात्र नसलेल्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्याला उमेदवार स्वतः जबाबदार राहील. म्हणून तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार जे प्राधान्यक्रम तुम्हाला म्हणजे येणार आहे आणि इतरही आले असतील तर जे तुम्हाला मॅच होत नाही ते सोडून द्यायचे, असं त्या ठिकाणी म्हटलं जात आहे. ज्या उमेदवारांनी दिनांक 12/2/2023 नंतर शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल अथवा दिनांक 12/2/2023 नंतर अर्हता प्राप्त असताना देखील दिनांक 12/2/2023 पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद असेल तरी अशा दिनांक 12/2/2023 नंतरच्या वाढीव अर्हतेचे प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये लॉक करू नये. म्हणजे तुम्ही जर समजा मागे तुम्हाला एडिट करायची संधी मिळाली, सेल्फ सर्टिफाईड करायची संधी मिळाली, मग तुम्ही 12/2/2023च्या नंतरची जर डॉक्युमेंटरी समजा तिथे अपलोड केलेली असेल आणि त्याच्या नंतरचे म्हणून तुम्हाला प्राधान्यक्रम जर जनरेट होत असेल तरी ते कोणत्याही परिस्थितीमध्ये लॉक करू नये. कारण तुमची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता जी आहे ती 12/2/2023च्या अलीकडली गृहीत धरली जाणार आहे. पण जर समजा 12/2/2023च्या नंतरच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार जर तुमची निवड होत असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला म्हणजे ती अपात्र होण्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार राहा, असा मुद्दा आहे तो. बघा मग आता बघा, लॉक करू कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नये. या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील म्हणजे मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तथापि सीटीईटी डिसेंबर 2022 या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल 10/4/2023 रोजी घोषित झाला आहे. यास्तव केवळ सीटीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे 10/4/2023च्या निकालात ज्यांचं सर्टिफिकेट आहे त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील. स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याची उमेदवाराची निदर्शनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत, जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण गैरसोय होणार नाही. म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये चुकीचं झालेलं आहे म्हणून प्राधान्यक्रम सुद्धा वेगळे आलेले आहे. बघा मग ते नाही करायचे. जेवढे तुमच्या शैक्षणिक आणि तुमच्या व्यावसायिक अर्हतेशी मॅच होतात तेच प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करायचे आहे, हे लक्षात घ्या. उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करावयाचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत म्हणजे 2 मेच्या आधी बघा प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त 3 वेळा, हे महत्वाचं आहे. तुम्ही वारंवार ते करू शकत नाही. म्हणजे 3च वेळा, एकदा जनरेट केले नाही जमलं, तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटले, डिलीट करा परत जनरेट करा, डिलीट करा परत जनरेट करा, असं तुम्ही 3 वेळा करू शकता. बघा सर्व उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत, हा महत्वाचा मुद्दा. उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने टीआयटी 2022 परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवाराची म्हणजे तुम्हाला जिथे जायचं आहे सोयीचं आहे ते पहिले करा. ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहे बघा त्याच म्हणजे क्रमानुसार आणि गुणवत्तेनुसार तुमचे प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवारांच्या त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही. एकदा का तुमची नियुक्ती झाली की नंतरचे जे प्राधान्यक्रम आहे त्याचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी किती प्राधान्यक्रम लॉक करावेत ह्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेला जेवढे प्राधान्यक्रम मॅच होतात तेवढे तुम्ही करू शकता. बघा एकदम इन शॉर्ट, तुमची स्वतःची शैक्षणिक अर्हता आणि तुमची व्यावसायिक अर्हता तुम्हाला माहित आहे तर त्याला मॅच होणारे फक्त प्राधान्यक्रम लॉक करायचे, इतर प्राधान्यक्रम लॉक करायचे नाही. सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये चुकीचं जरी गेलं असेल म्हणून तुम्हाला वेगळे प्राधान्यक्रम येत असेल तरी ते लॉक करायचे नाही, हे लक्षात घ्या. उमेदवाराने किती प्राधान्यक्रम लॉक करावे यासाठी कोणतीही मर्यादा नाही. उमेदवार पात्र असल्यास आलेले सर्व प्राधान्यक्रम तो लॉक करू शकतो. जर पात्र असेल तर जेवढे असेल तेवढे सर्वच लॉक करू शकतो. उमेदवारांचे लॉग इन हे ओटीपी बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येणार आहेत. यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावायचा आहे त्यांनी नजीकच्या, आता हे मोबाईल क्रमांकावर ओटीपी येत नसेल, मोबाईल हरवला असेल, सिम म्हणजे काय सांगा हरवलं असेल तर तुम्ही जवळच्या शिक्षणाधिकारी
प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखपत्राचा फोटो आयडी पुराव्यासह विहित मुदतीमध्ये तात्काळ संपर्क साधा, मोबाईल नंबर चेंज करून घ्या आणि मग त्याच्यावर ओटीपी येणे सुरू होईल. उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती विचारात घेऊन त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. बघा नंतर काय सांगत आहे ते लक्षात घ्या. उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रवर्ग समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, सवलती संबंधीची इतर प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टल मार्फत तपासण्यात आलेली नाही. म्हणजे तुम्ही खरी केली आहे, खोटी केली आहे, आणखी त्याची तपासणी झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याचा पुष्ट्यर्थ संबंधित कागदपत्रे शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी सेवेकडून पडताळणी केली जाईल. म्हणजे आता जरी तुम्ही खोटी डॉक्युमेंटरी जर अपलोड केली असेल तर त्याला काही अर्थ नाही. ते तुमची निवड झाल्याच्या नंतर जेव्हा ते कागदपत्र पडताळणी समिती ते कागदपत्र चेक करेल तेव्हा ते ठरेल. बघा त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधितांची उमेदवारी रद्द केली जाईल. यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यायची आहे आणि जी तुमच्याकडे सत्य डॉक्युमेंटरी आहे तीच फक्त तुम्ही अपलोड करायची हे लक्षात घ्या. म्हणजे आता केली असेल तरी त्याला इलाज नाही, म्हणून तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेला मॅच होणारे प्राधान्यक्रम लॉक करायचे आहे. उमेदवाराने पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी महत्वाची नोट आहे. बघा खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल, तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास असा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरून तो योग्य त्या शिक्षेस पात्र राहील, शिक्षा होणार आहे हे लक्षात ठेवा. चरित्र, पूर्वचरित्र पडताळणी अंती आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाही. बघा काही आक्षेपार्ह बाबी जर असेल तर नियुक्तीसाठी पात्र राहणार नाही. तसेच असे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट्स या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस विदाउट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसह या प्रकारासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस विथ इंटरव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यावर तुम्हाला प्रिंट मिळेल. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गटांसाठी, विषयांसाठी शैक्षणिक, व्यावसायिक व इतर आनुषंगिक अर्हता धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे एकाच शाळेकडून तुम्ही वेगवेगळ्या विषयांसाठी, गटासाठी जर पात्र असाल तर तुम्हाला वेगवेगळे प्राधान्यक्रम त्या ठिकाणी अवेलेबल होतील. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास वय, शैक्षणिक अर्हता तसेच टीईटी, सीटीईटीचे गुण इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. टीईटी, सीटीईटीला जर समजा तुम्हाला म्हणजे 90% प्लस जर मार्क असतील तर तुम्हाला ओपनचे सुद्धा प्राधान्यक्रम या ठिकाणी येईल. शासन निर्णय दिनांक 7/2/2019 अन्वये उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर समजा झडपी मध्ये लागले, झडपी, एनपी, एमएनपी मध्ये जर लागले तर मग तुम्हाला काय म्हणू खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये संधी मिळणार नाही. तसेच शासन निर्णय दिनांक 13/10/2023 नुसार विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर अशा उमेदवाराने पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज केल्यास तो निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा त्याच गटात नाही वरच्या गटासाठी अर्हतेनुसार पात्र राहील. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना edu2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. अशा सगळ्यात महत्वाच्या बाबी. कन्क्लुजन काय करता येईल ते लक्षात घ्या की तुम्हाला आज 25 एप्रिल 2025 पासून हे प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे ही सुविधा अवेलेबल झालेली आहे. तुम्हाला ते 2 मे 2025च्या आधी काय करायचं आहे, प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचे आहे. आणि तिसरी व महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक जी पात्रता आहे ते प्राधान्यक्रमामध्ये प्रेफरन्स मध्ये काही येऊ द्या त्याच्यानुसारच तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करायचे आहे हे लक्षात घ्या. तर मित्रांनो आणि हे लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, वाट या ठिकाणी बघायची नाही आहे हे इथे लक्षात घ्या. तर मित्रांनो बघा थर्ड टेट 2025 साठी जेही विद्यार्थी तयारी करत आहेत
त्यांच्यासाठी आपण गुरुजी बॅच 3.0 ही लॉन्च केलेली आहे. प्रवेश देणे सुरू आहे. सगळ्यांना बॅच परचेस करता यावी ह्यासाठी आपण 98% प्लस ऑफ देतोय. 2022 मध्ये 1027 प्लस विद्यार्थी या बॅच मधून निवडले गेलेले आहेत. या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, पीडीएफ, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवून मिळेल. मित्रांनो, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा, ऍप लिंकवर टच करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.